नमस्कार मित्रांनो, जय क्रांती. मी राहुल आदिनाथ पांगर, बीड जिल्हा अध्यक्ष लोकक्रांती सेना. मित्रांनो, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्रामद्वारे किंवा फेसबुकद्वारे आपण एक व्हिडिओ पाहत आलेलो आहोत. त्या व्हिडिओमध्ये आपण असे पाहत आहात की कोल्हापूर जिल्ह्यामधील ज्योतिबा या मंदिरामध्ये पुजारी काही भावी भक्तांना बेरहम पद्धतीने मारहाण करताना दिसत आहेत. मित्रांनो, धार्मिक स्थळावर होणारी मारहाण ही बेकायदेशीर व त्यांची मुजुरी या ठिकाणी दिसून येत आहे. ज्या ठिकाणी पुजारी देवभक्तीसाठी व सेवा कार्यासाठी नेमलेले असताना ते अमानुषपणे भक्तांना मारताना दिसत आहेत. मित्रांनो, आज आपल्यासमोर हा विषय घेणं फार अत्यंत गरजेचा वाटला, म्हणून आमची लोकक्रांती सेना पक्षाच्या वतीनं ही मागणी आहे की ज्योतिबा मंदिरातील पुजारी कायमस्वरूपी हटाव, ज्योतिबा मंदिर बचाव अशी नारा देत, घोषणा देत मी प्रशासनासमोर मागणी करत आहे की महाराष्ट्र राज्य प्रशासन विभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये होणाऱ्या जत्रा व धार्मिकता या गोष्टीकडे विशेष लक्ष देता धार्मिक स्थळावर होणाऱ्या हाणामारी या स्थानिक पुजाऱ्याकडून, ट्रस्टी लोकांकडून व काही तेथील गुंड लोकांकडून नेहमी आपल्याला पाहायलाच मिळतात. मित्रांनो, या हाणामाऱ्या लोकांना बेरहम पद्धतीने मारहाण करणं हे चुकीचा असल्या कारणाने आपण याचा निषेध करतो. धार्मिक स्थळावर होणारी ही अमानुष पद्धतीची मारहाण ही भयंकर विकृतीचं लक्षण आहे. मित्रांनो, आपल्याला सांगतो, कोल्हापूर मध्ये हा एक प्रकार तिथल्याच प्रॉपरच्या जवळच्या गावामधल्या लोकांना अनुभवाला मिळाला. बऱ्याच वर्षापासून या ज्योतिबा मंदिरामधील पुजाऱ्यांची वाढती मुजुरी व गुंडगिरी, अमानुष पद्धतीने मारहाण ही दिसत आहे. पण भावी भक्त बाहेरच्या गावाच्या असल्यामुळं, जिल्ह्याच्या बाहेरच्या असल्यामुळं, वेगवेगळ्या ठिकाणच्या असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करणं या लोकांना जमत नव्हतं किंवा लोक टाळाटाळ करत होते. कोणी यांच्या नादी लागावं किंवा कोणी यांच्या नादी लागून चक्रा माराव्या व आर्थिक नुकसान व्हावं या पद्धतीने हे लोक टाळाटाळ करत होते. पण मात्र आताच आपण पाहिलं असेल की त्या गावामध्ये एक जवळ गाव म्हणजे कोल्हापूरच्या ज्या मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळपास जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे परिते गावातील शासनकाठी घेऊन मंदिरात गेले असता गावकऱ्यांना व भावी भक्तांना या ज्योतिबा मंदिरामधील पुजारीने अमानुष पद्धतीने जमाव तयार करून बेरहम मारहाण केली. या मारहाणीमध्ये बरेचसे लोकांना आपल्या शारीरिक वेदना व शारीरिक हानी भोगावी लागलेली आहे. हे आपण सर्वांनी व्हिडिओ मार्फत पाहिलेलं आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल, एका व्यक्तीला 20 ते 40 50 जण मारत आहेत व तेथील प्रशासन कुठलीही दखल घ्यायला तयार नाही. मित्रांनो, ही खूप निंदनीय गोष्ट आहे. अशी घटना जर आपल्याच धार्मिक स्थळावर घडत असतील तर हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, याच गोष्टीसाठी काही गावकरी लोकांनी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी एक निर्णय घेतलेला आहे. ज्योतिबा मंदिरावर जी पुजारीची वाढती मुजुरी आहे ती कायमस्वरूपी बंद करण्यात यावी व तेथील पुजारी कायमस्वरूपी हटवण्यात यावेत, म्हणून त्यांचा मोर्चा हे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेऊन जाणार आहेत. दिनांक 30 मार्च 2026 सकाळी 9-10च्या सुमारास सर्व जिल्ह्यातील किंवा ज्योतिबाला मानणारे भावी भक्त या ठिकाणी उपस्थित राहून सरकारकडे अशी मागणी करणार आहेत की या ज्योतिबा मंदिरावर होणारी
जी काही अमानुष पद्धतीची मारहाण आहे ह्या पुजारीच्या मार्फत केली जाते, ट्रस्टीच्या मार्फत केली जाते, ती कायमस्वरूपी रोखण्यात यावी. म्हणून हे सर्व लोकांनी लक्षात घ्यावं की आपल्या मागणी सरकारसमोर मांडण्यासाठी आपण देखील त्या ठिकाणी भरपूर संख्येने उपस्थित राहावं. मी माझ्या पक्षाच्या वतीनं सरकारला निवेदन देत आहे की बाबा ह्या ज्योतिबा मंदिरावर जी होणारी पुजाऱ्याकडून जी मारहाण आहे अमानुष पद्धतीने भावी भक्तांना, ही कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे. आणि जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांनी ज्यांनी ह्या व्यक्तींना मारहाण केलेली आजवर, अशा पुजाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच यांना परत त्या मंदिरावर कुठलंही स्थान देण्यात येऊ नये, ही मागणी आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही करणार आहोत. मित्रांनो, ज्या ठिकाणी धार्मिक स्थळं आहेत अशा धार्मिक स्थळावर देव सुद्धा लाजल अशाच पद्धतीने ह्या ठिकाणी वागणूक केली जाते. तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर इसवी पूर्व काळापासून हिंदूचे मंदिरे हे माझ्या माहितीने जर तुम्ही अभ्यास जर केला किंवा जर जुने मंदिरं पाहिले तर हे सर्वच मंदिराला कुठल्याही पद्धतीचे दरवाजे नव्हते. पण अशी आता काही काळापूर्वी एक रूढ तयार झाली की मंदिराला मात्र दरवाजे लावले गेलेत. आता देवच छेलामध्ये जाऊन बसला का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तिथले पुजारीच त्या देवाचे भडवे, मी तर त्यांना भडवेच म्हणेन, ते भडवे देवाचे मालक झालेत का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पूर्वी असं म्हणत होते की देवापर्यंत पोहोचण्यासाठी पहिलं पुजाऱ्याकडे जावं लागत होतं, पण मात्र आता मात्र हे पुजारी नसून हे भडवे झालेले आहेत. आणि आता ह्या काळामध्ये हे भडवे नसून हे गुंड झालेले आहेत. अमानुष पद्धतीने भावी भक्तांना मारहाण करतात. यांना देवाची कुठलीही भीती राहिलेली नाही. यांनी हिंदू धर्माचं नाव खराब करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे आणि धार्मिक भावना दुखवण्याची यांनी परंपरा अवलंबली का काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मला तर यांना असं विचारायचं आहे की तुम्ही आम्हाला धर्मापासून बाजूला ठेवण्याचं काम करण्यासाठी ही भाडोत्री गुंड किंवा हे पुजारी किंवा हे भडवे तुम्ही मंदिरामध्ये उभा केले आहेत का, की जेणेकरून आम्ही धर्मस्थळावर येऊच नाही आणि आम्ही कुठल्याही भगवंताला मानूच नाही, त्याची पूजा आजा करूच नाही. तर ही जर गोष्ट या ठिकाणी दिसून येत असेल तर ही मात्र हिंदू धर्मासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सर्व हिंदूंनी मिळून आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सरकारला मागणी करा की बाबा हो, ह्या धार्मिक स्थळावर जे भडवे आहेत पुजारी, तर हे पुजारी लोकांना भावी भक्तांना मारण्यासाठी ठेवलेले आहेत का धार्मिक स्थळावर योग्य पद्धतीने जनतेची भाविकांची सोय सुविधेला मदत व्हावी म्हणून हे पुजारी या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी हे कुठल्याही पद्धतीने देवाची सोय सुविधा न करता हे फक्त भडवेगिरी करताना, लोकांकडून पैसे उकळताना, त्यांना लुटताना, त्यांना मारहाण करताना, त्यांना अभद्र भाषेत शब्द बोलताना, अरेतुरीची भाषा बोलताना, हिडीचुनी वागण्याची, तुम्हाला सांगतो मला असं वाटतं की स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जी परिस्थिती भारतात होती तसे हे जातीवादी पद्धतीने लोकांकडे पाहतात आणि ह्यांच्या त्या मंदिरामध्ये शिरल्याच्या नंतर यांना असं वाटतं की हे म्हणजे कोण, आणि मग हे म्हणजे स्वतः काहीतरी देवापेक्षा मोठं समजतात आणि मग हे द्वेषपूर्ण भावनेने लोकांसमोर वागतात. मग देवासमोर येणारा कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती जरी असला तर तो देवाला त्याच्या सर्व समान आहे. तिथं कुठलाही जाती भेद नसतो, द्वेष नसतो. पण हे मात्र मंदिराच्या ठिकाणचे काही भडवे द्वेषपूर्ण भावनेने भावी भक्तांना मारहाण करतात, शिवीगाळ करतात, अश्लील शिव्या देतात, पुजारी म्हणून स्वतःला स्वयं घोषित करतात आणि भावी भक्तांना शिवीगाळ अश्लील भाषेचा मंदिरातच जर अशा पद्धतीची ह्यांची भाषा असेल तर ही महाराष्ट्रासाठी आणि धार्मिक दृष्ट्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आता आपला नेमका हिंदू कुठं दडून बसलाय आणि आवाज उचलायला तयार नाही. जर आपलेच लोक आपलंच हिंदुत्व धोक्यात आणत असले तर यांच्यावर कारवाई होणार का, हा मोठा सवाल या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मित्रांनो, एकाच ठिकाणी नाही,
आज ही कोल्हापूर या ठिकाणी ज्योतिबा मंदिरात जर ही घटना घडत असेल तर मी म्हणतो पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक धर्मस्थळावर अशाच पद्धतीने घटना घडत आहेत आणि या कुठेतरी रोखल्या जाव्यात म्हणून या कोल्हापूरमधील ज्योतिबा मंदिरामधील जे पुजारी आहेत, जे भडवे आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई मोका अंतर्गत होणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणी हा मॉब गोळा करतात, एका व्यक्तीला मारण्यासाठी 30, 40, 50 असं टोळकं करून अमानुष पद्धतीने त्याला मारहाण करतं. ते कुठं मारतात, कसे मारतात हे त्यांनाही सुधरत नाही, पण पुढच्या व्यक्तीला मात्र एखाद्या पिसाळ्या कुत्र्यासारखे धावून जातात आणि त्याचा फडशात पाडतात का काय अशी परिस्थिती निर्माण होते, अशी परिस्थिती दिसते. मग असे जर राक्षस देवाच्या मंदिरात जर असतील तर मग त्या ठिकाणी देव आहे का हा बी मोठा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य भावी भक्तांना पडलेला आहे, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे की बाबा हो, जर हे जर कुत्रे तिथं जर असतील आणि हे जर कुत्रे फक्त माणसालाच आणि भावी भक्तांनाच खाणारे असतील तर यांच्यावर कोणाचा तरी वचक असणं गरजेचं आहे, नाहीतर हे कुत्रे ठार मारणं तरी गरजेचं आहे किंवा हे कुत्रे त्या ठिकाणी कायमस्वरूपी तरी हटवणं गरजेचं आहे. म्हणून मी महाराष्ट्र प्रशासन व्यवस्थेकडे एक मागणी करत आहे की उपकार करा आमच्यावर, पण धार्मिक ठिकाणावर जे भडवेगिरी होत आहे, जे अमानुष पद्धतीने मारहाण होत आहे असल्या पुजारी लोकांकडून, गुंड पुजारी लोकांकडून, तर ही कायमस्वरूपी गुंड हटवण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाने घेणे गरजेचे आहे. आणि इथून पुढं कुठल्याही महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळावर असे हाणामारी करणारे, कुत्र्यासारखे वचा लचके तोडणारे पुजारी हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावी ही महाराष्ट्र शासनासमोर कळकळीची विनंती. हिंदू बचाव, हिंदू बचाव, हिंदू बचाव अशीच ह्या ठिकाणी बोंबलायची बारी आली. कारण जर आपलाच हिंदूचा रक्षक कुणीच नसेल तर हिंदू तरी कुणापाशी जाऊन बोंबलणारे. अरे बाबा हो, हे लोक त्या मंदिरामध्ये येणाऱ्या भावी भक्तावर गुन्हे दाखल करतात. ते भक्ती करायची का ह्या पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायच्या की नेमकं करायचं तरी काय? देव तुम्ही आमचा ठेवलाय का नाही? का तुम्ही आमच्या धार्मिक भावना काही समजून घेणार आहेत का नाही? का अशा धर्मपीठावर जर तुमच्यासारखे भडवे तयार होत असतील आणि आम्हाला आमच्या धर्मापासून वंचित करीत असाल, आमच्या इष्टदेवतापासून तुम्ही आम्हाला लांब करीत असाल तर याच्यासारखं मोठं पाप दुसरं कुठलंही नसून हे राक्षस, हे पुजारी नावाचे राक्षस, हे भडवे तिथून कायमस्वरूपी हटवणं फार गरजेचं झालेलं आहे. आणि तुम्ही ह्या महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य भावी भक्तांची मनोदशा समजून घ्या. कारण प्रत्येक व्यक्तीला देवापाशी जाण्याचं वेगवेगळं कारण असतं आणि त्यांच्या नडलेले पिडलेले जे काही गांजलेले लोक आहेत तेच भगवंतापर्यंत जाणार आहेत काहीतरी मागण्यासाठी. पण तिथं जाऊन जर हे भडवे जर धर्माच्या नावाखाली जर आमच्यासारख्या भावी भक्तांना बेरहम मारित असतील तर ह्या गोष्टीचा मात्र मोठ्या पद्धतीने निषेध करणं गरजेचं आहे. पण ह्या महाराष्ट्राला कळणं देखील गरजेचं आहे की ह्या कोल्हापूरमधील ज्योतिबा मंदिरामध्ये जे झालेली भडवेगिरी आहे, अमानुष पद्धतीने हाणमार झालेली आहे, शिवीगाळ झालेली आहे, अशा पुजारींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. आणि याला या मंदिरातून कायमस्वरूपी हाकलून देणे आणि बंदी घालणे. आणि विशेष म्हणजे ज्या पुजारीने ज्या भावी भक्तांना मारहाण केली त्यांची CCTV फुटेज अनुसार मोबाईल सोशल मीडियाच्या माध्यमातून जे व्हिडिओ व्हायरल झालेत अशाची पाहणी करून, पडताळणी करून या पुजारींवर फौजदारी गुन्हे दाखल करून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. यांना मोकोका अंतर्गत यांच्यावर कारवाई करण्यात यावी. हे लोक सराईत गुन्हेगाराप्रमाणे टोळकं तयार करून भावी भक्तांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि यांची दहशत भगवंताविषयीची आमची धार्मिकता कमी करण्याचा हेतू दिसत आहे. धर्मस्थळापासून आम्हाला वंचित करण्याचं काम हे पुजारी करत आहेत. या ठिकाणी आम्हाला वारंवार दिसून आलेलं आहे. आमचा धर्म वाचवणं गरजेचं आहे. आमच्या धर्मातले काही लोक भडवेगिरी करताना आम्हाला दिसत आहेत. यांना जर कुणी रोखलं नाही तर मग धर्मांतर्गत होणारी ही भडवेगिरी कितीपर्यंत चालणार आणि आम्हाला आमच्या धर्मपीठापासून, इष्टदेवतापासून किती दिवस ही लोक आम्हाला वंचित ठेवणार, लांब ठेवणार? हा माझा सवाल या महाराष्ट्र राज्य शासनाला आहे. कारण
प्रशासन व्यवस्था जर याच्यावर कठोर कारवाई करणार नसेल तर कधीतरी आमच्यासारख्या लोकांना हातामध्ये कायदे घ्यावा लागतील आणि आमचे धर्मपीठ आम्हाला वाचवावं लागतील, आमची इष्टदेवतेची धार्मिकता आम्हाला टिकवावं लागेल. मग त्या टायमाला प्रशासन जागं होईल का, असाच या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे. मित्रांनो, मी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते सर्वसामान्य भावी भक्तांचे असून हे सर्व महाराष्ट्रातल्या भावी भक्तांचे प्रश्न आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक धर्म ठिकाणावर आपल्याला अशाच गोष्टी पाहायला मिळत आहेत. म्हणून माझी मागणी आहे की उद्याच्या 30 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते 10 जे काही सकाळचा टाइम आहे 9-10च्या सुमारास आपण सर्व भावी भक्तांनी मिळून त्या ज्योतिबा मंदिराच्या पुजाऱ्यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहून आपलं निदर्शन व्यक्त करावं आणि ह्या प्रशासनाला जाग करणं गरजेचं आहे आणि ह्या पुजाऱ्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. आणि तसेच प्रत्येक महाराष्ट्र राज्यातील जेवढे धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळावर होणाऱ्या पुजाऱ्याकडून जी अमानुष मारहाण आहे, लोकांना भाविकांना भडकविण्याची, धमकवण्याची व तिथून वंचित करण्याची जी भूमिका आहे ती कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व भडवे मंदिरातून बंदी घालणे ही काळाची गरज आहे. तरच आपली धार्मिकता टिकू शकते आणि धर्मशास्त्रानुसार भगवंतापर्यंत जाण्याचा सर्वांचाच अधिकार असताना देखील हे आपल्याला भगवंतापासून दूर ठेवण्याचं काम करत आहेत. तर आपण यांच्या विरोधात कठोर कारवाई कराल आणि केलीच पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित राहून आपलं निदर्शनास पाठिंबा द्यावा आणि आपली धार्मिकता टिकवण्यासाठी आपल्या उपस्थितीची महत्त्वपूर्ण आवश्यकता आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो सर्व भावी भक्तांना की कोल्हापूर जिल्ह्यामधील असो जे जवळीक लोक असतील ते तिथं तात्काळ उद्या सकाळी तुम्ही जा आणि तिथं आपली उपस्थिती दाखवा. हा प्रश्न एकाचा नसून, एका गावाचा नसून, एका व्यक्तीचा नसून हा सर्व हिंदू धर्माचा प्रश्न आहे, सर्व भावी भक्तांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं जे देवाला मानतात, जे ज्योतिबाला मानतात अशा सर्व भावी भक्तांनी आपली उपस्थिती दाखवणं काळाची गरज आहे आणि या प्रशासनाला जाग करणं देखील गरजेचं आहे. एवढी विनंती करतो. जय क्रांती, जय महाराष्ट्र.